द कॉल आणि इट्स अ टेल टॉस या ठिकाणी आपण पाहिलं तर लवकुश क्रीडा मंडळ बोईसर या संघाने जिंकलाय आणि निर्णय मात्र कोर्ट स्वीकारलाय. पहिली रेड आपल्याला विरार टीमकडनं बघायला मिळेल. मित्रांनो शिवशाही वसई चला दोन्ही टीमला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार फर्स्ट कॉल बघा. वेळेमध्ये सर्व संघ उपस्थित झाले पाहिजेत याची आपण नोंद घ्यायची आहे. जर्सी नंबर 08 परिधान केलेले खेळाडू चढाईवरनं आपण पाहतोय समोर 7च्या डिफेन्समध्ये राईट कॉर्नरमध्ये रेड करत असताना पहिली चढाई बघायला मिळते. जर्सी नंबर 8 7चा कंप्लीट डिफेन्स आहे. बोनस ऑन असताना रेडला आले यावेळी सुखरूपरित्या यशस्वीरित्या माघारी परतलेत. रेडर आउट. सिंगल पॉइंट युवा प्रतिष्ठान या संघाला या ठिकाणी मिळतोय. पकड करायची होती आणि जबरदस्त डिफेन्सचा अटॅक बघायला मिळतोय. अगदी अप्रतिम बॅक होल्ड आणि त्यानंतर मात्र संपूर्ण संघाचा सपोर्ट आलाय. खूप सुंदर पकड त्या ठिकाणी बघायला मिळाली. पुन्हा एकदा रेडवरनं आपण नवीन रेडर पाहू शकाल. जर्सी नंबर 6 परिधान केलेली खेळाडू चढाई करत असताना लेफ्ट कॉर्नरमध्ये रेड करते. वेळ काढून माघारी परतण्याचा प्रयत्न सुखरूपरित्या माघारी परतली आहे. पुन्हा एकदा 08 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू चढाईवरनं बघायला मिळते. 7च्या डिफेन्समध्ये बोनस ऑन असताना रेड करते. राईट कॉर्नरमध्ये रेडचा प्रयत्न यावेळेला अगदी अप्रतिमरित्या आपण जर्सी नंबर 88 परिधान केलेली खेळाडू चढाईवरनं पाहतोय. बोनस गुणाची कमाई करून माघारी परतली. 4-2-2-4 अशी गुणसंख्या बघायला मिळते. यावेळी पाहिलं तर 2 गुण घेऊन अगदी अप्रतिमरित्या फिरक आणि त्यानंतर मात्र हे 2 गुण मिळालेत. पुन्हा एकदा रेडवरनं आपण पाहू शकाल 08 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू चढाई करत असताना रेडर सेफ. सिंगल पॉइंट मिळालाय. प्रमुख रेडरला प्रांगणामध्ये आणलं जात आहे. जर्सी नंबर 6 परिधान केलेली खेळाडू चढाई करत असताना 5च्या डिफेन्समध्ये डीपवर जाऊन पॉइंट घ्यावा लागतो. लेफ्ट कॉर्नरमध्ये रेड करतीये. फर्स्ट हाफ फर्स्ट टाइम आउट लवकुश बोईसर मैदानातनं बघायला मिळतीये. लवकुश बोईसर आणि युवा प्रतिष्ठान विरार या 2 संघांमध्ये पुन्हा एकदा नवीन रेडर आपण रेडवरनं पाहू शकाल. चढाई करत असताना 08 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू रेडवरनं बघायला मिळते. 5च्या डिफेन्समध्ये चढाई करते. वेळ काढून सुखरूपरित्या माघारी परतली आहे. पुन्हा एकदा पाठलाग करत असताना समोर 6 खेळाडू आहेत. आता बोनस ऑन असताना लेफ्ट कॉर्नरमध्ये रेडचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. आज महिला गटाच्या मॅचेस आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळणार आहेत. पालघर जिल्ह्यातील जे काही कबड्डीचे महिला संघ आहेत त्यांना आपण कुर्लाई चषक 2026 मध्ये इन ॲक्शन खेळताना पाहणार आहोत. विशालदादा पाटील यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित झाल्यात. यावेळेला जबरदस्त ब्लॉक अगदी अप्रतिम आणि पकड आपण पाहिली तर मात्र स्ट्रगल अजून सुद्धा सुरू आहे परंतु सक्सेसफुल झाली आहे. खेळाडू प्रांगणाच्या बाहेर आता सुपर टॅकल ऑन असेल आणि प्रमुख रेडर त्या संघाची जिला आपण रेडवरनं पाहतोय आरती चढाई करत असताना 06 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू 3च्या डिफेन्समध्ये सुपर टॅकल ऑन आहे आणि रेड करतीये.
लेफ्ट कॉर्नरमध्ये रेडचा प्रयत्न. सुखरूपरित्या वेळ काढून माघारी परतण्याचा या ठिकाणी मनसुबा आहे. सुखरूपरित्या माघारी परतली आहे. पुन्हा एकदा तिचा पाठलाग करत असताना लवकुश बोईसर टीमकडनं रेड. 6च्या डिफेन्समध्ये बोनस ऑन असताना बोईसर संघाकडनं वेळ काढून माघारी परतताना या ठिकाणी आपण रेडर पाहू शकाल, कारण सुपर टॅकल ऑन आहे. पुन्हा एकदा 08 नंबरची जर्सी परिधान केली खेळाडू 3च्या डिफेन्समध्ये. राईट कॉर्नरमध्ये मात्र रेड करते. त्यानंतर लेफ्ट कॉर्नरमध्ये येऊन यावेळी डबल थाय होल्ड. जबरदस्त सुपर टॅकल. टाइम आउट या ठिकाणी स्वीकारला गेलाय. राजू सिंग काहीतरी मार्गदर्शन करताना आपल्या संघाला पाहू शकाल. रेडचा प्रयत्न या ठिकाणी लेफ्ट कॉर्नरमध्ये रेडचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला ब्लॉक करायचंय. जबरदस्त ब्लॉक आपण पाहू शकाल. तेवढ्याच अप्रतिम पद्धतीने राईट कॉर्नरमध्ये असलेली खेळाडू तिच्याकडनं या ठिकाणी पॉवरफुल ब्लॉक बघायला मिळाला. स्वतः कॅप्टन आहेत आणि महत्त्वपूर्ण मात्र या ठिकाणी खेळाडूला प्रांगणाच्या बाहेर ढकलून दिले, पुश केलंय. आरती चिरेड 06 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. यावेळेला तिच्यावर सुद्धा सुपर टॅकल ऑन असताना जबरदस्त पकड बघायला मिळतीये. सुपर टॅकल. आठ 9 अशी गुणसंख्या बघायला मिळते. 8-9 आपण पाहू शकाल. आणि अप्रतिम रनिंग हँड टचचा प्रयत्न. सिंगल पॉइंट. राईट टर्नला यावेळी टार्गेट केलंय. गुणसंख्या पाहिली तर 9-9. जबरदस्त मॅच. कालच्या 2 दिवसांचा इतिहास आहे की पहिली मॅच ही जोही संघ विजयी होतो तो फक्त आणि फक्त एका गुणाने होतो. काय आजच्या दिवसांना सुद्धा तीच गोष्ट पुनरावृत्ती बघायला मिळेल का? कारण कालच्या दोन्ही दिवसांमध्ये पहिली मॅच जेही संघ विजयी झाले ते फक्त आणि फक्त 1 गुणाने विजयी झाले. रेडवरनं आपण पाहू शकाल. रेडर आली आहे, वेळ काढून पुरेपूर माघारी परतली आहे. हाफ टाईम मध्यांतराचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि गुणसंख्या पाहिली तर 9-9 अशी बघायला मिळते. 9-9. चला दुसरा पुकार असेल JMT नालासोपारा आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशाही वसई दिवनमान. चला दोन्ही टीम खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. बोथ टीम्स बोथ पाहिली तर 9-9 बघायला मिळते. सेकंड हाफकडे आपण जातोय. पुन्हा एकदा जर्सी नंबर 13 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू चढाईवरनं पाहू शकाल. याही वेळेला पायलकडनं जबरदस्त पकड आणि आपण पाहिलं तर सक्सेसफुल झाली आहे पकड. टाइम आउट स्वीकारला गेलाय. सेकंड हाफ फर्स्ट टाइम आउट विरार टीमकडनं. या ठिकाणी पुन्हा एकदा 08 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू चढाईवरनं आपण पाहतोय. आरती इतक्या सहजासहजी मात्र जिला पकडणं सोपं नाहीये. झिरो 07 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू चढाईवरनं आपण पाहू शकाल. मधोमध राऊंड किक या ठिकाणी अटेम्प्ट केलेला. पहिला पंटर लेफ्ट कॉर्नरमध्ये रेडचा प्रयत्न. गुणसंख्या पाहिली तर 9-11 11-9 अशी बघायला मिळते.
आरतीला पाहतोय, चढाई करते. पहिला पण तर सुपर टॅकल ऑन असताना रेडचा प्रयत्न तिच्याकडनं बघायला मिळाला आणि अगदी सहजरित्या एक सिंगल पॉईंट घेऊन आपल्या माघारी परतली. ही ताकद आहे या खेळाडूची. यावेळेला बोनस गुण घ्यायचा होता आणि बोनस यशस्वीरित्या घेतलाय सुद्धा, परंतु त्यानंतरची पकड मात्र सक्सेसफुल बघायला मिळते. गुणसंख्या आपण पाहिली तर 16 आणि 10 मध्यांतरामध्ये गुणसंख्या 9-9 होती. त्यानंतर अवघ्या काही सुरुवातीच्या मिनिटांमध्ये 16 आणि 10 अशी बघायला मिळते. चला तिसरा पुकार JMD नालासोपारा आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम शिवशाही वसई दिवनमान. दोन्ही टीमला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार आपण तयार राहायचं आहे. शेवटची या ठिकाणी पंचांनी अनाऊन्समेंट केली आहे. शेवटची 5 मिनिटे, लास्ट 5 मिनिट्स. 16-10 अशी गुणसंख्या बघायला मिळते. राईट कॉर्नरमध्ये रेडचा प्रयत्न या ठिकाणी आपण रेडर करणं पाहतोय. वेळ काढून सुखरूपरित्या माघारी परतली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 पॉइंट्स लवकुश बोईसर या टीमला या ठिकाणी मिळाला आहे. आरती पुन्हा एकदा रेडवरनं 06 नंबरची जर्सी परिधान केली. खेळाडू सहजासहजी तिला अशा पद्धतीने पकड मात्र यशस्वी तिच्या विपक्षात होणं खूप कठीण आहे. लास्ट 4 मिनिट्स, शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी बाकी आहेत. बोनस पॉईंट अगदी सहजरित्या बोनस गुण घेऊन आपल्या माघारी परतली आहे. पुन्हा एकदा रेडवरनं आरती 06 नंबर. आतापर्यंत खूप महत्त्वपूर्ण रेड्स तिच्याकडनं बघायला मिळाल्यात. पुन्हा एकदा एक यशस्वी सिंगल पॉईंट घेऊन आपल्या माघारी परतली आहे. गुणसंख्या पाहिली तर 13 आणि 18 अशी गुणसंख्या बघायला मिळते. लवकुश बोईसर टीमकडनं रेडर चढाई करत असताना बोनस प्लस पॉईंट घेऊन आपल्या माघारी परतली. अगदी सहजरित्या ही रेडर सुद्धा आपण पाहिलं तर बोनस गुण मात्र तिच्या माध्यमातून कव्हर केले जात आहेत. पुन्हा एकदा आरती 06 नंबर. जिला थांबवणं बरंच कठीण झालं आहे. आरतीने एकही जवळपास रेड डिपार्टमेंट आपल्या बाजूनं आपल्या संघाकरिता सांभाळला आहे. तिलाच रेडवरनं आपण पाहू शकाल चढाई करते 6च्या डिफेन्समध्ये. लास्ट 3 मिनिट, शेवटची 3 मिनिटे मॅचमधली बाकी आहेत. वेळ काढून मात्र आरती आपल्या सुखरूपरित्या माघारी परतली आहे. पुन्हा एकदा आल्या आल्या नवीन रेडर यावेळी चढाईवरनं 6च्या डिफेन्समध्ये रेडचा प्रयत्न करत असताना 15 आणि 18 अशी गुणसंख्या पाहू शकाल. 15-18 गुणसंख्या बघायला मिळते. यावेळी पकड करायची होती आणि बोनस प्लस 1 पॉईंट अगदी सहजरित्या घेऊन महत्त्वपूर्ण रेडर 08 नंबरची जर्सी प्रदान केली खेळाडू. आता गुणसंख्या पाहिली तर 15 आणि 20 तब्बल 5 गुणांची बढत या ठिकाणी युवा प्रतिष्ठान विरार संघाकडे बघायला मिळते. डॅश करायचं होतं आणि पहिला पण तर बोनस प्लस 2 पॉइंट्स. लगेचच या ठिकाणी आपण पाहिलं तर टाइम आउट स्वीकारला गेलाय आणि गुणसंख्या पाहिली तशी गुणसंख्या बघायला मिळाली आहे. लास्ट 2 मिनिट्स आणि महत्वाच्या क्षणाला यावेळेला प्रमुख रेडरवर केली आहे पकड. जबरदस्त पकड पाहू शकाल. रेडवरनं या ठिकाणी नवीन रेडर चढाई करते आणि सिंगल पॉइंट मिळालाय. मॅच पुन्हा एकदा 20-20 अशी बरोबरीमध्ये बघायला मिळतीये. आम्ही म्हणत होतो कालच्या दोन्ही दिवसाचा इतिहास आहे या स्पर्धेमध्ये. पहिला संघ विजयी होणारा फक्त आणि फक्त 1 पॉइंटने विजयी होतो. बोनस प्लस पॉइंट घेऊन मात्र रेडर माघारी परतली आहे. पुन्हा एकदा तिचा पाठलाग करायचा आहे आणि मॅच पाहिली तर पुन्हा एकदा 2 पॉइंट मिळत आहेत. सिंगल पॉइंट मिळालाय.
यावेळी मात्र ती पकड होईल सक्सेसफुल. संपायला शेवटचा 1 मिनिट आणि रेडवरनं आरतीला आपण पाहतोय चढाई करत असताना. रेडवरनं या ठिकाणी आपण नवीन रेडर पाहू शकाल. लवकुश बोईसर संघाची रेडर चढाई करत असताना लेफ्ट कॉर्नरमध्ये रेडचा प्रयत्न केला जातोय आणि याही वेळेला पकड करायची होती, परंतु पकड आपण पाहिली तर मात्र सक्सेसफुल झाली आहे. निदान रेषा पार केली आणि 22 आणि 26 अशी गुणसंख्या बघायला मिळते. कालच्या 2 दिवसातनं 1-1 गुणांनी पहिला संघ विजयी होताना पाहिलेला. आजच्या दिवसातनं काय असेल यावर आता समीकरण अवलंबून आहे. आणि पाहिलं आपण तर चला तिसरा पुकार ओपनिंग गेट जवळ यायचंय. दोन्ही टीम आमचे ऑफिशियल पण उपस्थित झालेले आहेत. खूप दूरवरनं प्रवास करून येतात. माला ते सफाळे खूप मोठा प्रवास आहे आणि मॅच या ठिकाणी समाप्त झाली आहे. विजयी झाली टीम युवा प्रतिष्ठान विरार. पुन्हा एकदा सज्ज या स्पर्धेच्या विजेतेपदाकडे वाटचाल करायला सूरज पाटील सर सुद्धा उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत.